नमस्कार, मी नरेंद्र तबाने, गोल्ड किंग कंपनीचा प्रतिनिधी. आज प्रगतशील शेतकरी नारायणजी गावंडे यांच्या शेतात आलेलो आहे. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. बरं, तुम्ही हे गोल्ड किंग कंपनीचं अलगार वाण लावलेलं आहे, हो, हे तुम्हाला कसं काय वाटलं? एकदम चांगलं. कोणत्या महिन्यात लागवड केली याची? हे केली 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यात लागवड केली आणि आज 10 डिसेंबर आहे. 10 डिसेंबर पर्यंत 7व्या महिन्यात समजा 15 तारखेला लागून केली. 15 जुलैला तुम्ही लागवड केली आणि आज आहे 10 डिसेंबर. तर किती वेची झाली आतापर्यंत? त्यात 2 वेचे झाले. आणि किती कापूस निघाले? कापूस याच्यात 2 वेच्यात 15 क्विंटल निघाला. 15 3 ते 3.5 एकरात. 3.5 एकरात. आणि काय शक्यता आता किती निघेल? अधिक तेवढाच 5 ते 6 क्विंटल एकरी निघायला पाहिजे. एकरी म्हणजे अजून 15 क्विंटल निघेल. म्हणजे एकरी 10 ते 12 क्विंटल कोरडवाहू मध्ये कापूस निघणार आहे. आणि कसं काय वाटलं? रोगराईस कसं वाटलं? रोगराई एकदम कमी आहे. रोगराई नाहीच म्हणा असं म्हणा. अच्छा, रोगराई कमी आहे, त्याच्यामुळे फवारणीचा खर्च तुम्हाला एकदम कमी आलेला आहे. कमी लागलेला आहे. आणि वेचाला कसं आहे? वेचायला चांगली आहे. वजनाला कापूस वजनदार आहे. एकदम कापूस वजनदार आहे. वेचाला सोपी आहे आणि कापूस वजनाला भारी आहे. आणि तुम्हाला काय सांगता येईल याच्यात कोरडवाहू बद्दल काय सांगता येईल? ही व्हेरायटी कशी वाटली कोरडवाहू मध्ये? कोरडवाहू मध्ये एकदम जोरदार वाटली आम्हाला. अच्छा, आणि पुढच्या वर्षी किती लावणार? पुढच्या वर्षी लावणार जवळजवळ 10 ते 15 एकर. 10 ते 15 एकर फक्त अलगार. तर प्रगतशील शेतकरी गावंडे साहेबांनी गोल्ड किंगचं अलगार हे वाण लावलेलं आहे आणि कोरडवाहू मंदी लावले आहे. कोरडवाहू मंदी यांना 10 ते 12 क्विंटल एकरी उत्पादन निघणार अशी शाश्वती आहे. आतापर्यंत एकरी 5 ते 7 क्विंटल पर्यंत निघाला आहे आणि 2 वेची झालेली आहे आणि अजून 2 वेची होणार आहे. तर हे गोल्ड किंग कंपनीचं अलगार वाहन हे कोरडवाहू आणि ओलीत दोन्ही क्षेत्रात चालणारं वाहन आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांना जर असं 10 ते 12 क्विंटल उत्पादन देणारं वाहन जर मिळालं तर शेतकऱ्यांना येणारी जे रोगराई किंवा खर्च कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं हे गोल्ड किंगचं अलगार वाहन आहे. तरी प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आपण हे अलगार वाहन लावावं. नमस्कार. 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 या प्रोजेक्ट इकडे घेऊन जा.